नमस्कार, मी गारग्यावर एक कॉमन मॅन. आणि आज आपला विषय जो आहे तो फादर्स डे, म्हणजे वडिलांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायसाठीचा दिवस. आता मुळात डेचं सेलिब्रेशन व्हावं की होऊ नये याबाबत माझ्या मनात काही शंका नाही, ते व्हायलाच पाहिजे. पण हा दिवस साजरा करा हे आपल्याला कोणी सांगावं, हाही एक महत्वाचा भाग आहे. किंवा तो दिवस त्याचं सेलिब्रेशन करत असताना नेमका त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर त्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक नात्यासाठी, प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही सामील केलेलं आहे. आणि त्याचं सेलिब्रेशन पण आहे, नाही अशातला भाग नाही आहे. पण साधारणतः जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले तेव्हापासून हे पाश्चिमात्य जे काही डे सेलिब्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे यायला लागल्या. आता मुळात फादर्स डे म्हणजे आपल्या इकडे आम्ही विदर्भात तरी बाप हा शब्द वापरतो, किंवा अगदी खेड्यापाड्यात जर आपण गेलो तर ते बुढाई म्हणतात, तुझ्या बुड्यानी काय केलं, तर ते जरा ऑड वाटतं. तर बाप हा शब्द ठीक आहे. बाप, दादा, अण्णा, आणखीन काही काही आपण आपले शब्द वापरतो. मुळात दर 22-25 किलोमीटरवर बदलणारी भाषा, त्यात जे जे काही शब्द आईवडिलांना वापरले जात असतील ते, त्यात काही प्रश्न नाही. तर हा जो आपला बाप आहे तो काय असतो, तर माझी पिढी जी 80च्या दशकातली पिढी आहे, मी माझ्या वडिलांचा संघर्ष बघितलेला आहे, किंवा तो नियर अबाउट प्रत्येकानेच बघितलेला आहे. साधारणतः आई या नात्यानं महत्मंगल सगळं काही आईच्या पदरी पडतं, किंवा आईला तेवढं महत्व आहेच, ते नाकारण्यासारखं नाही आहे. पण तरी देखील तिचं महात्म्य, तिचा उदो हा प्रत्येकच जण करतच असतो, नाही अशातला भाग नाही, तो त्याच्यापेक्षाही जास्त व्हावा. पण त्या मानानं थोडं कुठंतरी जर विचार केला तर बाप या नात्यावर, बाप या कॅरेक्टरवर अन्याय होतो थोडाफार. कारण त्यांनी सतत संघर्ष करावा हाच एक भाग असतो. तर फादर्स डेचं सेलिब्रेशन, मग आपल्या वडिलांबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते आपण त्यांच्यासोबत बोलतो किंवा शेअर नाही करत. आता आहे ना, त्याचेही दिवस आहे, त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो. आपल्याकडे एक वयाचा टप्पा गाठल्यानंतर 61, अमृत महोत्सव, अशा देखील गोष्टी आपण सेलिब्रेट करतो. किंवा आपलं नातं जे आहे ते वडिलांना, मी बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतो वगैरे वगैरे वगैरे, असं आपल्या संस्कृतीत नाही आहे. ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने आहे. तर मुळात याचा शोध जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला कळतं की पाश्चिमात्य देशांमध्ये वडिलांच्या संकल्पना वेगळ्या आहेत. तिथे 2 वडील असतात, म्हणजे 2 बापाचा नसतो तो, पण वडील 2 कसे, तर एक बायोलॉजिकल फादर, तुमचा जन्मदाता पिता, तुमच्या जन्मासाठी जे बीज देणारा पिता, आणि एक असतो तुमची आई आता ज्या व्यक्तीसोबत राहते आहे लौकिक अर्थाने, तो पिता, तो दुसरा फादर. तर मग या फादर्स डेच्या दिवशी तो जो मुलगा किंवा ती मुलगी असते ते आपल्या जन्मदात्या पित्याला भेटायला जातात. भारतात सध्या तरी जन्मदाता पिता आणि तुमचा पिता हा एकच आहे. आताशा समाजव्यवस्था डळमळीत होत चाललेली आहे आणि डिव्होर्सचे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत. त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या 2 ते 3 पिढ्यानंतर हा प्रकार भारतातही होईल. म्हणून आजपासून तुम्ही डे सेलिब्रेशनची सुरुवात करत असाल तर तुम्हाला त्याचा लखलाभ, पण त्याला काही अर्थ उरत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून या फादर्स डेची गरज आपल्या इथे नाही आहे. डे सेलिब्रेशन म्हणून त्याला तुम्ही करत असाल, पण ते कुणीतरी सांगावं आपण ऐकावं, याला तर काही अर्थ उरत नाही. अजून तरी आपल्या संस्कृतीत आपला बाप
आपला जन्मदाता बाप हा आयुष्यभर आपल्यासोबत असतो. तो आपल्यासाठी कष्टतो. आपल्या एकेका आनंदासाठी तो स्वतः काय काय झेलतो हे तो बोलतही नाही, सांगतही नाही. आणि तरी तो सक्षमपणे एक नवीन पिढी घडवायसाठी काय काय कष्ट घेतो ते अगदी प्रत्येक स्तरावर, ते फिजिकल लेवलवर असो, ते म्हणजे शारीरिक स्तरावर असो, मानसिक स्तरावर असो, सामाजिक स्तरावर असो, बौद्धिक स्तरावर असो. आणि एक प्रचंड मोठं यश जेव्हा आपल्याला प्राप्त होतं त्याच्या मागे त्याची अगदी कुठेही उल्लेखल्या गेलेली नसलेली मेहनत असते. त्या मेहनतीला सलाम करायचा असतो मुळात. ते फार महत्वाचं आहे. त्याची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. आणि मग आपण आपले मोठे झाल्यानंतर जर जुनं फर्निचर सारख्या आपल्या आई वडिलांनी बाहेर ठेवत असू किंवा त्यांची काळजी घेत नसू किंवा तर मग त्याला अर्थ उरत नाही. फादर्स डे जाणे, फार छान गिफ्ट घेऊन जाणे वगैरे वगैरे याच्यापेक्षा आपल्या आई वडिलांची सेवा करता येते का? म्हातारपणी त्यांना काही आधार देता येतो का? ते पुन्हा पुन्हा गोष्टी त्याच त्या सांगणार आहेत. त्यांची मेमरी स्टकअप झालेली असते. त्याच त्या भूतकाळांच्या आठवणीत ते राहतात. त्यांच्याजवळ सध्या वर्तमान करण्यासारखं काही नसतं, भविष्यातही काही नसतं. तरी दरवेळेस तीच गोष्ट तेवढ्याच आनंदाने ऐकून घ्यायची तुमची मानसिकता पाहिजे असते. आज माझे वडील 84 वर्षाचे आहेत आणि तेच ते रिव्हिजन आणि या सगळ्या गोष्टी तेवढ्याच आनंदाने ऐकून घ्याव्या लागतात. कारण त्यांना हेही आठवत नाही कधी कधी की आपण याला हा किस्सा सांगितलेला आहे म्हणून. ते पुन्हा एकदा लहान मूल होऊन गेलेले असतात. त्यांच्या त्या आठवणी, त्यांच्या त्या गोष्टी त्या अगदी आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. ते जर जपलं तर तो खरा फादर्स डे. हे असल्या शो ऑफ फादर्स डेची मला वाटत नाही गरज आहे. तुम्हाला काय वाटतं त्यात तुमच्या कमेंट सांगा. बाकी बाप माणसाचा दिवस जर म्हटला तर आपला बाप हा बापच असतो. तो सर्वार्थानं बाप असतो. एवढंच. नमस्कार. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या बाबतीत कंजूसी नका ठेवू. येतंय का लक्षात?